लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज इथं हिंदीच्या प्राध्यापिका एमेरिटा आणि जगभरातील ख्याती असलेल्या हिंदीचे अभ्यासक फ्रान्सिस्का यांना भारतामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलंय। त्यांच्याकडे 5 वर्षांचा वैध व्हिसा असताना सुद्धा त्यांना दिल्ली विमानतळावरून तातडीने परत पाठवण्यात आल्याचं कळतंय। या कारवाईमागे कोणतेही कारण देण्यात आलेलं नाहीये। चीनमधील एका शैक्षणिक परिषदेमध्ये भाग घेऊन ओर्सिननी सोमवारी रात्री उशिरा हाँगकाँगहून दिल्लीमध्ये दाखल झाल्या होत्या। उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरामध्ये भाजप मंत्र्यांच्या समर्थकांनी एका युवकाला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राज्यमंत्री डॉक्टर सोमेंद्र तोमर यांच्या कार्यालयाबाहेर 19 ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडलेली आहे। पार्किंगच्या वादामधून मंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या समर्थकांनी 2 तरुणांना घेरलं। विकुल चप्राणा या मुख्य आरोपीने एका तरुणाला जमिनीवर बसवून हात जोडून डोकं खाली ठेवून नाक घासायला लावल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे आणि यावेळी 10हून अधिक पोलीस कर्मचारी सुद्धा तिथे उपस्थित होते, पण त्यांनी सुद्धा फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे। भाजप नेते आणि दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केलेले आहेत। आप पक्ष जाणून बुजून पंजाबमधील शेतकऱ्यांना चेहरा झाकून पराली जाळायला लावतोय असं ते म्हणाले। शेतकऱ्यांची स्वतःहून पराली जाळण्याची इच्छा नाही, पण त्यांना तसं करायला भाग पाडलं जात आहे, जेणेकरून त्याचा परिणाम थेट दिल्लीच्या हवेवर जाणवेल असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। दरम्यान गेली 10 वर्ष केजरीवालांनी मुख्यमंत्री राहून पंजाबच्या शेतकऱ्यांचा अपमान केल्याची सुद्धा टीका सिरसा यांनी केलेली आहे। मात्र आता आम्ही या समस्येवर उपाय शोधण्यास सुरुवात केल्याचं सुद्धा ते पुढे म्हणाले। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा दावा केलाय। राज्यामध्ये आतापर्यंत जवळपास 50 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याचं ते म्हणालेले आहेत। मुझफ्फरपूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केलाय। पुढील 5 वर्षांमध्ये 1 कोटी तरुणांना नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी देण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचं सुद्धा ते म्हणालेत। सरकार केवळ सरकारी नोकऱ्यांवर भर देत नाही, तर खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगार निर्मितीसाठी काम करत आहे। तरुणांच्या भविष्यासाठी ही पावलं अत्यंत महत्त्वाची असून राज्यामध्ये विकासाला गती देण्यासाठी ही धोरणं राबवली जात आहेत असं सुद्धा बोलताना नितीश कुमार म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपावलीनिमित्त देशवासियांना भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या। अयोध्येमधील राम मंदिराच्या निर्मितीनंतर ही दुसरी दीपावली असून प्रभू श्रीरामांकडून मर्यादा आणि अन्यायाविरोधात लढ्याची प्रेरणा घ्यायला हवी असं सुद्धा ते म्हणाले। ऑपरेशन सिंदूरचा सुद्धा उल्लेख करत त्यांनी भारताने मर्यादा राखत अन्यायाचा योग्य प्रकारे बदला घेतल्याचं म्हटलंय। अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा पहिल्यांदाच दिवे लागले, कारण तिथला नक्षलवाद संपल्याचा सुद्धा उल्लेख मोदी यांनी केलाय। जीएसटीचे दर घटलेत आणि त्यामुळे नागरिकांचे हजारो कोटी रुपये वाचल्याचं सुद्धा त्यांनी अधोरेखित केलं। भारत लवकरच 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल आणि स्वदेशी स्वच्छता, योग आणि आरोग्य यांचा स्वीकार आपण करावा असं भावनिक आवाहन सुद्धा मोदींनी पत्राद्वारे केलंय। दिवाळीनिमित्त उज्जैनमध्ये मुक्कामी असलेल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी तिलकेश्वर गोशाळेमध्ये गोवर्धन पूजा केली आहे। तसंच गायींना गुळ खाऊ घालून गोसंरक्षण आणि कृषी विकासासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा सुद्धा केल्या। गोशाळांना मिळणारं अनुदान प्रति गाय 20 रुपयांवरून 40 केलेलं असून 25 पेक्षा अधिक गायी असलेल्या प्रकल्पांना 10 लाखांची सबसिडी दिली जाणार आहे। दुसरीकडे गोहत्येसाठी कारावासाची तरतूद सुद्धा जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी सोलार पंपसाठीचा हिस्सा 40% फक्त 10% करण्यात आलाय, तर सोयाबीनसाठी भावांतर योजना पुन्हा सुरू केलेली असून कोदो कुटकीची खरेदी MSP वर केली जाणार असं सुद्धा ते म्हणाले। नवी दिल्लीमधील संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली। ही आग 2 इमारतींमध्ये पसरली आणि ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं दिसलं। ही आग रात्री 1:30च्या सुमारास लागलेली होती आणि जवळपास 1000 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या 2 गोदामांमध्ये आग लागल्याची माहिती आहे। ही गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी गेली। या गोदामांमध्ये ऑटोमोबाईल दुरुस्तीचं साहित्य ठेवलेलं होतं आणि त्यामुळे आग झपाट्याने पसरली। जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। परिसरामधील वाहतूक सध्या रोखण्यात आलेली आहे आणि या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। कोलकात्याजवळच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यामधील बॅरकपूरमध्ये एका रासायनिक कारखान्यामध्ये सुद्धा आग लागली। पहाटेच्या दरम्यान ही आग लागलेली होती आणि याच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या पोहोचल्या।
शर्थीचे प्रयत्न झाले आणि याच प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा सध्या तपास सुरू असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस खबरदारीची पावलं सुद्धा उचलतायत. परिसरामधील नागरिकांमध्ये भीती पसरू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. दिवाळीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी फटाक्यांची मोठमोठी दुकानं भरतात. मात्र असाच एक फटाक्यांचा बाजार आगीच्या वक्षस्थानी गेलाय. या भीषण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये जे आपण पाहू शकतोय, मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा स्फोट होतोय आणि परिसरामध्ये काळा धूर सुद्धा पसरलेला दिसतोय. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर मधला हा सगळा व्हिडिओ आहे आणि तो आता हा व्हिडिओ असल्याचा दावा सुद्धा केला जातोय. या आगीमध्ये जवळपास 70 दुकानं फटाक्यांची जी होती ती जळून खाक झालेली आहेत आणि यामध्ये जवळपास 3 कोटींचं नुकसान झालेलं आहे. 2 किलोमीटरपर्यंत फटाक्यांचा आवाज आणि धूर दिसल्याची माहिती आहे. छटपूजेच्या पार्श्वभूमीवर छावणी रेल्वे स्थानकावर प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी स्टेशनवर दाखल झाले आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मवर आणि तिकीट घरांसमोर मोठी झुंबड उडाली. विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये खूप मोठी गर्दी झालेली होती. छटपूजा ही भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि त्यामुळे नागरिक कोणत्याही परिस्थितीत आपल्या गावी पोहोचण्यासाठी निघालेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून काही अतिरिक्त गाड्या सोडण्यात सुद्धा आलेल्या आहेत, पण गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचं आव्हान आहे आणि त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवला गेला आहे. गुजरातच्या टोकर मंदिरामध्ये एक अनोखी आणि पारंपरिक घटना पाहायला मिळाली आहे. महाराजांना अर्पण केलेला जवळपास 3000 किलो प्रसाद एक जुन्या परंपरेनुसार आमंत्रित केलेल्या ग्रामस्थांनी लुटून नेलाय. या खास समारंभासाठी मंदिर प्रशासनाने जवळपास 80 गावांमधील स्थानिक लोकांना आमंत्रित केलेलं होतं. विविध खाद्यपदार्थांचा वापर करून हा भव्य प्रसाद तयार करण्यात येतो आणि याच उत्सवादरम्यान गर्दीचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन सुद्धा करण्यात आलं. सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा होता. हा कार्यक्रम भक्तिभाव आणि मोठ्या आनंदामध्ये पार पडला. पश्चिम बंगालमधील बिधाननगर इथं धक्कादायक घटना घडली. दिवाळीनिमित्त शाकाहारी जेवण मागवलेल्या एका कुटुंबियाला पार्सलमध्ये चक्क तंदुरी चिकन मिळालंय. मटर मशरूमची ऑर्डर दिली होती, पण डिलिव्हरीमध्ये चिकन तंदुरी आलं. शुद्ध शाकाहारी असलेल्या आणि दिवाळीची पूजा झालेल्या दिवशी घरामध्ये चिकन पाहिल्यामुळे त्यांच्या आईला मोठा भावनिक धक्का बसलाय, असं सुद्धा या ग्राहकाने पोस्टमध्ये म्हटलंय. ग्राहकांच्या भावना आणि संस्कृतींचा आदर राखण्यात आम्ही बांधील आहोत आणि भविष्यामध्ये अशी चूक होणार नाही असं आश्वासन या रेस्टॉरंटने दिलंय. दिवाळीचा उत्साह असताना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भीषण अपघात झालाय. आलिशान जॅग्वार कारनं 7 जणांना चिरडलेलं आहे आणि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. यातले 6 जण गंभीर जखमी आहेत. चालक रचित मध्यान हा प्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा आहे. क्रिकेट सामना खेळून परतत असताना पराभवाच्या तणावामध्ये त्याने कार भरधावामध्ये पळवली आणि कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झालाय. अपघातामध्ये तो स्वतः सुद्धा जखमी झालेला आहे. उपचारासाठी त्याला लखनौला हलवण्यात आलेला आहे. जॅग्वार अपघातामध्ये 2 कार, 3 दुचाकी आणि एका सायकलचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बिहारमध्ये चहावाल्याच्या घरामध्ये पोलिसांना मोठं घबाड लागलंय. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून बेहिशोबी पथकाकडून पैशांवर लक्ष ठेवलं जात आहे आणि यावेळी चहावाल्याच्या घरातून 1 कोटींची रोकड, 344 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि जवळजवळ 1.75 किलो चांदी सापडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. चहावाला सायबर गुन्ह्यांचा रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि तसे पुरावे सुद्धा त्याच्या घरामधून जप्त करण्यात आलेले आहेत. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ATM कार्ड्स, बँक खात्याचे पासबुक, चेकबुक आणि आधार कार्ड सुद्धा सापडले. बंगळुरूमध्ये एका 34 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. मॉलच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन त्यानं आपलं आयुष्य संपवलेलं आहे. सागर असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने KP अग्रहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या GP मॉलमधून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सागरवर मानसिक तणाव होता आणि त्यामुळे उपचार सुरू होते अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिलेली आहे. तो बेरोजगार असल्यामुळे सतत तणावामध्ये असायचा आणि त्यामुळेच अतितणावामधून थेट मॉलचा 3रा मजला गाठून उडी घेत त्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे. डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय.
पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेतलेले आहेत. प्रत्यक्षदर्शींचे जबाब सुद्धा नोंदवलेले आहेत. पंजाबच्या माजी पोलीस महासंचालकांवर मुलाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफ यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आणि मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. पंजाबमध्ये त्यामुळे एकच खळबळ उडाली. माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी तथा माजी मंत्री रझिया सुलताना यांच्यासह चौघांविरुद्ध त्यांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कौटुंबिक वादामधून हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे, स्पष्ट झालंय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं कौतुक करत त्यांना काश्मीरच्या आवाजाचं प्रतीक असं म्हटलेलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत स्टॅलिन यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अब्दुल्ला काश्मीरच्या हक्कांसाठी आणि स्वायत्ततेसाठी सातत्याने लढतायत असं सुद्धा ते म्हणाले. त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याची आणि चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा प्रार्थना केली आहे. फारुख अब्दुल्ला हे 3 वेळा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले असून केंद्रामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून सुद्धा ओळखले जातात आणि म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांच्या हस्ते आकाश मिठाई कार्निवल 2025 या राज्यस्तरीय कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं. हा कार्यक्रम जीवनोत्सव चॅलेंज प्रकल्पाचा एक भाग आहे, जो विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाहीये, तर व्यावहारिक कौशल्य सुद्धा तितकीच महत्त्वाची असल्याचं मंत्री शिवनकुट्टी यांनी म्हटलंय. आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता, सामाजिक जाणीव या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. कालीबाडेमध्ये पहाटेपासून भाविकांनी गर्दी केलेली होती आणि काली पूजेचा विधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अमावस्येची तिथी अजूनही आहे आणि त्यामुळे देवी कालीचं दर्शन करण्यासाठी आणि पूजा विधी पूर्ण करण्यासाठी भाविकांनी मंदिरात रांगा लावल्यात. मंदिरामधील वातावरण भक्तिमय झालेलं असून देवीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलेला आहे. पूजेचा खास नैवेद्य आणि अर्चना अर्पण करण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून येतोय. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने खबरदारी सुद्धा घेतली आहे. केंद्र सरकारने संरक्षण दलांना देण्यात येणाऱ्या शौर्य पुरस्कारांसाठी एक राजपत्र अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूरसह विविध ऑपरेशन्समध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या सैनिकांचा समावेश आहे. प्रामुख्याने भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्करातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सदर अधिसूचनेनुसार ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले कर्नल कोशांक लांबा यांनी अतिविशिष्ट नेतृत्व दाखवलं आणि अल्पावधीत विशेष उपकरण बॅटरीचं हवाई ऑपरेशन केलं, जे पहिलं होतं. शौर्य आणि धाडस दाखवल्याबद्दल कर्नल कोशांक लांबा यांना वीरचक्र जाहीर करण्यात आलं आहे. कझाकस्तानमध्ये राजस्थानमधील 22 वर्षीय MBBS विद्यार्थ्याला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. पुढच्या उपचारासाठी त्याला जयपूरमध्ये एअरलिफ्ट करण्यात आलं. जयपूरच्या शहापुरातील रहिवासी असलेला राहुल घोसाल्या 2021 पासून अस्तारामध्ये वैद्यकीय शिक्षण घेतोय. त्याला 8 ऑक्टोबरपासून स्थानिक रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वैद्यकीय पथकं आणि प्रशासनाच्या समन्वयाने त्याला एअर ॲम्ब्युलन्सनं जयपूरमध्ये आणलं गेलं. जयपूरला पोहोचल्यानंतर राहुलला SMS हॉस्पिटलच्या ICUमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मिझोराममध्ये 1 सप्टेंबरपासून अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या आरोपावरून 15 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 71 लोकांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे आणि हे सगळे आरोपी अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित विविध प्रकरणांमध्ये पकडले गेलेले आहेत. मिझोरामसह आसपासच्या प्रकरणांमध्ये आणि परिसरामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. तस्करांच्या मुसके आवळण्यासाठी प्रशासन सतर्क झाल्याचं सुद्धा दिसतंय.